अब्राहाम हारान इथं राहत असे. देव म्हणाला, माझी इच्छा आहे की तू हारान देश सोड आणि दुसऱ्या देशात जा. तो देश कुठे होता हे देवानं अब्राहामाला सांगितलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव, देव म्हणाला, हे तू कर आणि तुझी मुलं बाळ एक महान राष्ट्र बनतील. अब्राहमाला आश्चर्य वाटलं. कसं? त्याची पत्नी सारा अतिशय म्हातारी होती, त्यामुळे तिला मुलं होऊ शकत नव्हती. देव म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. देव म्हणाला, मी सांगेन तिथे तू जा आणि तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांपेक्षाही अधिक होतील. ते सर्व जगाला आशीर्वाद देतील. माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून अब्राहमानं देवावर विश्वास ठेवला. त्याने सारा, त्याचा पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेतली. देवाने त्याला सांगितलं होतं तिथे तो गेला. तो कनान देशाकडे गेला. तिथे पोहोचल्यावर अब्राहमानं शेखेम इथं तळ ठोकला. देवाने त्याला दर्शन दिलं. देव म्हणाला, मी हा देश तुला आणि तुझ्या मुलाबाळांना देईन. मग अब्राहमानं देवासाठी तिथं एक वेदी बांधली. देवाच्या वचनदत्त देशात अब्राहमानं प्रवास केला. देवावर विश्वास ठेवल्यामुळे तो आनंदित होता. म्हणून त्याने आणखीन एक वेदी बांधली आणि त्याला दिलेल्या सगळ्या अभिवचनांबद्दल देवाचे आभार मानले.